नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.5 चे एग्जाम्पल्स। बघा आपल्याला फर्स्ट एग्जाम्पल इथे दिलेला आहे। काय दिलं आहे? टू नंबर्स डिफर बाय 3, द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19, फाइंड द नंबर्स। आपल्याला नंबर्स फाइंड आउट करायचे आहे, स्मॉलर नंबर आणि ग्रेटर नंबर। ज्या विद्यार्थ्यांनी मागचा व्हिडिओ लेक्चर बघितला नसेल तर ते बघून घ्या, म्हणजे त्यामध्ये मी काय बेसिक कन्सेप्ट शिकवलेला आहे, कशा प्रकारे वाक्याला तोडायचं आणि कशा प्रकारे इक्वेशन तयार करायचं ते शिकवलेलं आहे। तर ह्या व्हिडिओच्या अगोदर तो व्हिडिओ नक्की बघा। तर बघा इथे आपल्याला दोन कंडिशन दिले आहे। कंडिशनला मी काय करतो, मार्क करून घेतो। काय कंडिशन दिलेली आहे? टू नंबर्स डिफर बाय 3, म्हणजे दोन नंबरचा फरक किती आहे? 3 आहे। सेकंड कंडिशन काय इथे दिली? द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर and thrice the greater number is 19। ही दोन कंडिशन आपल्याला इथे दिलेल्या आहेत। चला याचं सोल्युशन लिहू आपण इथे। सोल्युशन मध्ये काय लिहू बघा, काय म्हटलंय? क्वेश्चन कशावर आधारित आहे? नंबर्सवर, स्मॉल नंबर अँड ग्रेटर नंबरवर। तर इथे आपण लेट से अज्यूम करूया, लेट द ग्रेटर नंबर बी एक्स। ग्रेटर नंबरला काय करतो मी? एक्स अज्यूम करून घेतोय आणि स्मॉलर नंबरला वाय अज्यूम करूया। अँड द स्मॉलर नंबर बी वाय। ठीक आहे, ग्रेटर नंबरला आपण एक्स कन्सिडर केलेला आणि स्मॉलर नंबरला वाय कन्सिडर इथे केलेला आहे। आता आपण काय करूया? फर्स्ट कंडिशनच्या आधारावर काय करूया? आपण इक्वेशन तयार करूया। बघा काय आपली फर्स्ट कंडिशन इथे लिहून घेतो मी। फर्स्ट कंडिशन काय? फर्स्ट कंडिशनचा स्टेटमेंट, टू नंबर्स डिफर बाय 3, म्हणजे हा स्टेटमेंट काय म्हणतो? दोन नंबरचा फरक, दोन नंबर मधला अंतर किती आहे? 3 आहे। तर डिफरन्स, दोन नंबरचा डिफरन्स किती आहे? 3 आहे। आता दोन नंबर कोणते? एक ग्रेटर नंबर आणि स्मॉलर नंबर। आपण काय करूया? ग्रेटर नंबर मधून काय करूया? ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर करूया, तेव्हाच काय येणार? डिफरन्स येणार ना। तो डिफरन्स किती आहे म्हणतो? 3 चा। तर इथून काय करूया आपण? ह्या स्टेटमेंट पासून काय करूया? इक्वेशन तयार करूया। ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर, ग्रेटर नंबरला काय म्हणलं आपण? एक्स। सो इथे काय करतो? एक्स कन्सिडर करतो, मायनस स्मॉलर नंबर काय आहे? वाय, इज इक्वल टू इक्वेशन काय भेटतो? 3। एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 हा इक्वेशन आपला तयार झालेला आहे। सो याला मी इक्वेशन नंबर 1 देतोय। बघा दोन नंबर मधला डिफरन्स किती आहे? 3 आहे। त्यानंतर आता आपल्याला सेकंड कंडिशन दिल्या, ते सेकंड कंडिशन लिहितो मी। सेकंड कंडिशन बघा काय? सेकंड कंडिशन स्टेटमेंट लिहूया आपण। द सम ऑफ टॉइस द स्मॉलर नंबर and thrice the greater number is 19। बघा वाक्य समजा आणि ह्या वाक्यापासून काय करूया आपण? इक्वेशन तयार करूया। ह्या वाक्याला कसं तोडायचं आहे, कशा प्रकारे या ट्वाइसचा अर्थ, थ्राइसचा अर्थ काय होतो, इजला काय लिहितो, हे सगळं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून सांगितलेलं आहे। चला लक्ष द्या। सम म्हणजे काय? ॲडिशन करणं। कोणाचा ॲडिशन करायचा आहे? स्मॉलर नंबरचा। पण इथे काय म्हटलंय? द सम ऑफ टॉइसचा अर्थ काय रे? दुप्पट करणं, म्हणजे मल्टिप्लाय बाय 2 नी काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे। कोणाला? स्मॉलर नंबरला। स्मॉलर नंबर काय अज्यूम केला आपण इथे? बघा वाय, म्हणजे काय होणार? 2y नंबर। अँड थ्राइस म्हणजे काय? मल्टिप्लाय बाय 3 करणे, 3 ने गुणाकार करणे, 3
इंटू कोणाला करायचं आहे मल्टिप्लाय बाय 3 ग्रेटर नंबरला. ग्रेटर नंबर काय आहे इथे, ग्रेटर नंबर काय आहे, ग्रेटर नंबर आपण मानलेला आहे x. सो इथे काय झालं 3x, इथे काय झालं स्मॉलर नंबर म्हणजेच 2y. इजचा अर्थ काय शिकवलं मी, काय लिहायचं, इजला इक्वल कन्सिडर करायचं, इज इक्वल टू 19. चला इक्वेशन तयार करूया आपण. कोणाचा सम करायचा आहे, स्मॉलर नंबरचा. स्मॉलर नंबर किती आहे 2y, 2y प्लस थ्राइस द ग्रेटर नंबर. थ्राइस म्हणजे 3 पट करायचं आहे ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर काय x म्हणजे काय झालं 3x. स्मॉलर नंबरचा आणि ग्रेटर नंबरचा काय केला, सम केला. तो कोणाच्या बरोबर येतो, इज इक्वल टू 19. बघा अगदी सोप्या पद्धतीनं आपण इक्वेशन तयार केलेला आहे. हा इक्वेशन नंबर झाला तुमचा सेकंड. आता आपण काय करूया, हा इक्वेशनला काय करूया, अच्छा याला मी परत रिअरेंज करून घेतो. याला इक्वेशन 2 लिहिण्याऐवजी काय करतो मी, एक्सचा व्हेरिएबल पुढे ठेवतो. म्हणजे काय होणार 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. चला हा झाला इक्वेशन नंबर 2. आता लक्ष द्या, इथे मला वायचा कोएफिशियंट काय करायचा आहे 2 आणायचा आहे. तर इक्वेशन 1ला काय करणार मी, मल्टिप्लाय बाय 2 करणार. इक्वेशन 1ला 2 नी मल्टिप्लाय करत आहे. का करत आहे, कारण की वायचे कोएफिशियंट मला सारखे आणायचे आहे. मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 2 we get a new equation. करा मल्टिप्लाय 2 into x 2x minus 2 into y 2y is equal to 3 2s are 6. This is equation number 3. Now आता आपण काय करूया, ह्या दोन्ही इक्वेशनला काय करूया, ऍड करूया. ऍडिंग इक्वेशन 2 अँड इक्वेशन नंबर 3. दोन्ही इक्वेशनला ऍड करतोय आपण इथे. चला ऍड करूया. काय आहे इक्वेशन, 3x प्लस 2y इज इक्वल टू 19. अँड थर्ड इक्वेशन आपल्याकडे 2x मायनस 2y इज इक्वल टू 6. बघा काय करतो आपण इथे, ॲडिशन करतो. ॲडिशन करताना साईन चेंज होत नाही, हे शिकवलं आहे मी तुम्हाला. इथे बघा प्लस 2y मायनस 2y गेट कॅन्सल. 3x प्लस 2x किती झाले 5x इज इक्वल टू 19 प्लस 6 किती झाले 25. सो x चा व्हॅल्यू किती येणार, therefore x इज इक्वल टू 25 डिवाइड बाय 5. सो 5 5 25, therefore x इज इक्वल टू 5. बघा x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. ते आता ही व्हॅल्यू कुठे सबस्टिट्यूट करू, आयदर इक्वेशन 1 करा 2 करा 3 करा, पण सगळ्यात छोटा जो इक्वेशन आहे तिथे मांडणी करा, कारण की लगेच तुम्हाला तुमचा उत्तर मिळेल. चला आपण काय करूया, इक्वेशन 1 मध्ये मांडणी करूया. सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये मांडणी करतो. काय इक्वेशन 1, x मायनस वाय इज इक्वल टू 3. चला x चा व्हॅल्यू काय आहे 5 मायनस वाय इज इक्वल टू 3. 5 ला तिकडे शिफ्ट करूया, काय होणार मायनस वाय इज इक्वल टू 3. हा तिकडे जाऊन काय होणार, पॉझिटिव्ह व्हॅल्यू तिकडे जाऊन नेगेटिव्ह होणार. सो मायनस वाय इज इक्वल टू मायनस 2. दिस नेगेटिव्ह गेट कॅन्सल. सो वाय इज इक्वल टू 2. बघा आपल्याकडे x चा व्हॅल्यू आलेला आहे आणि y चा व्हॅल्यू देखील आलेला आहे. बघा जर ह्या दोन्ही नंबरचा सबट्रॅक्शन केला 5 मायनस 2 किती येतो 3 येतो. म्हणजे दोन नंबरचा डिफरन्स किती येतो 3 येतो. चला आता आपले नंबर्स निघालेले आहे. आपण काय लिहूया, आपण फायनल आन्सर काय करूया, आपण स्टेटमेंट मध्ये लिहूया. देअरफॉर काय लिहिणार मी, देअरफॉर काय विचारलं होतं, फाइंड द नंबर्स विचारलं होतं. देअरफॉर द ग्रेटर नंबर, देअरफॉर द ग्रेटर नंबर इज, ग्रेटर नंबरला काय मानलं होतं आपण, एक्सचा व्हॅल्यू काय किती आहे ते 5. ग्रेटर नंबर इज 5 अँड द स्मॉलर नंबर इज 2. ठीक आहे, हा होता तुमचा फायनल आन्सर. पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला सेकंड एक्झाम्पल दिलेला आहे, तो आपण सॉल्व करूया. बघा काय दिला सेकंड एक्झाम्पल,
आय एम अ रेक्टँगल. आता हा रेक्टँगल दिलेला आहे तुम्हाला आणि ह्या रेक्टँगलचे अपोजिट साइडचे काय दिले आहे, इक्वेशन आपल्याला इथे दिलेले आहे. काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय अँड ऑल्सो फाइंड पेरिमीटर अँड एरिया. इथे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू तर फाइंड आउट करायचीच आहे आपल्याला, सोबत सोबत पेरिमीटर आणि एरिया देखील फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. आपल्याला रेक्टँगल बद्दल एक प्रॉपर्टी माहिती आहे, मागच्या वर्षी आपण अभ्यास केला होता. काय होती ती प्रॉपर्टी, अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल. एक रेक्टँगल जर असेल त्याचे अपोजिट साइड कसे असतात, इक्वल असतात. तर ती प्रॉपर्टी आपण लिहूया इथे. चला सोल्युशन स्टार्ट करूया. काय लिहितो एक प्रॉपर्टी इथे, द अपोजिट साइड्स ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल. रेक्टँगलचे अपोजिट साइड्स कसे असतात, इक्वल असतात. हा प्रॉपर्टीच्या आधारावर काय करतोय, हे अपोजिट साइड्स कसे लिहितो मी, इक्वल मध्ये लिहितोय. काय लिहितो मी ते बघा, 4x मायनस वाय इज इक्वल टू 2x प्लस वाय प्लस 8. हे अपोजिट साइड कसे लिहिले मी, इक्वल लिहिलेलं आहे. इथून काय करूया आपण, इक्वेशन तयार करूया. चला काय करतो मी, हे जे व्हेरिएबल्स आहे एक्स आणि वाय लेफ्ट साइडला शिफ्ट करतो. बघा 4x इथेच ठेवतोय, हा 2x याच्याकडे आला तर काय होणार, मायनस 2x मायनस वाय, हा वाय इकडे आला तर काय होणार, प्लस वाय आहे तर इकडे येऊन काय होणार, मायनस वाय इज इक्वल टू 8. चला याला सिम्प्लिफाय करूया. 4x मायनस 2x किती होणार, 2x मायनस वाय मायनस 1y मायनस 1y किती झाले, मायनस 2y इज इक्वल टू 8. दिस इज इक्वेशन नंबर 1. आता हीच प्रॉपर्टी यावर पण अप्लाय करतो. अपोजिट साइड ऑफ अ रेक्टँगल आर इक्वल, म्हणून काय लिहिणार आपण, x प्लस 4 इज इक्वल टू 2y. चला याला इक्वेशन बनवूया आपण, लिनियर इक्वेशन बनवूया. हा 2y ला इकडे आणतो तर काय होणार, x मायनस 2y इज इक्वल टू 4 ला तिकडे शिफ्ट करतो तर काय होणार, मायनस 4. दिस इज इक्वेशन नंबर 2. तर बघा दोन इक्वेशन्स आपले तयार झालेले आहे. आता इथून काय करूया आपण, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. चला काय दिसतो इथे, दिस 2y अँड दिस 2y गेट कॅन्सल होऊ शकतात जेव्हा आपण काय करूया, सबट्रॅक्शन करून तेव्हा, कारण की इथे दोघांचे साइन कसे आहे, सारखे आहे. चला काय करतो इथे आपण, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. चला पुढचं स्टेटमेंट इथे लिहितो मी. काय आहे, 2x मायनस 2y इज इक्वल टू 8. सेकंड इक्वेशन आहे आपल्याकडे, x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. बघा आपण काय करतोय इथे, सबट्रॅक्शन करतोय. सबट्रॅक्शन करताना शिकवलाय काय होतो, साइन चेंज होतो. हा एक्सचा साइन आहे पॉझिटिव्ह टर्न्स टू नेगेटिव्ह. हा नेगेटिव्ह साइन कशात कन्वर्ट होणार, पॉझिटिव्ह मध्ये. हा नेगेटिव्ह साइन कशात कन्वर्ट होणार, पॉझिटिव्ह मध्ये. चला आता काय करूया, यांना कॅन्सल आउट करूया. मायनस 2y प्लस 2y गेट इलिमिनेट झाले. इथे इलिमिनेशन मेथड वापरली आपण इथे. 2x मायनस 1x किती झाले, ओनली 1x इज इक्वल टू 8 प्लस 4 किती झाले, 8 आणि 8 अधिक 4 12. देअरफॉर x इज इक्वल टू 12. बघा इथे x ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे. आता याला काय करूया, मांडणी करूया आपण. आयदर इक्वेशन 1 करा किंवा 2 करा. मी काय करतो, सबस्टिट्यूट करतो, इक्वेशन 1 मध्येच करतोय. सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 12 इन इक्वेशन नंबर 1 मध्ये इथे मी मांडणी करतोय याला. चला 1 काय आपल्याकडे बघा, 2x. बघा x च्या ऐवजी मी डायरेक्ट व्हॅल्यू ठेवतोय, 2 इंटू x ची व्हॅल्यू किती आहे, 12. मायनस 2y इज इक्वल टू 8. चला मल्टिप्लाय करूया. 12 टू जा 24 मायनस 2y इज इक्वल टू 8. 24 ला तिकडे घेऊन जातोय, कॉन्स्टंट नंबर कडे घेऊन जातोय, काय होणार
minus 2y is equal to 8 minus 24. So minus 2y is equal to 8 minus 24 किती झाले minus 16. This negative get cancel, so y is equal to 16 divided by 2 and 2 ने याला भाग दिला तर किती होतो 8 टाइम्स जातो, y is equal to 8. तर बघा आपल्याकडे x आणि y ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. आता आपण काय करूया, हा रेक्टँगल जो दिलाय त्याचा लेंथ आणि ब्रेथ फाइंड आउट करूया, कारण की आपल्याला पेरिमीटर आणि एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर चला इथे स्टेटमेंट लिहूया. द लेंथ ऑफ रेक्टँगल. बघा लेंथ ऑफ रेक्टँगलचा इक्वेशन काय, तुम्ही हे पण घेऊ शकता आणि हा सुद्धा घेऊ शकता इक्वेशन. हा मी छोटा इक्वेशन घेतोय. काय आहे 4x मायनस वाय, 4x मायनस वाय. इथे x आणि y ची व्हॅल्यू आपण मांडणी करूया. 4 इंटू x चा व्हॅल्यू किती आहे 12 मायनस y चा व्हॅल्यू किती आहे ते 8. 12 चौक 48 48 मायनस 8 किती होणार 40. बघा लेंथ किती आली आपल्याकडे 40 आलेली आहे. याच प्रकारे आपण काय करूया, देअरफॉर द ब्रेथ ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करूया. बघा ब्रेथ काय आहे आपल्याकडे रेक्टँगलचा, हा इक्वेशन आहे किंवा हा इक्वेशन आहे कुठलाही घ्या. 2y घेतोय आपण इथे. 2y मीन्स 2 इंटू y चा व्हॅल्यू किती आहे 8. 8 दूने किती झाले 16. म्हणजे लेंथ ऑफ रेक्टँगल इज 40 अँड ब्रेथ ऑफ रेक्टँगल इज 16 आपल्याला भेटलेला आहे. आता काय करूया आपण पेरिमीटर फाइंड आउट करूया. चला इथे लक्ष द्या. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल, पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला काय आहे, टॉइस ऑफ लेंथ प्लस ब्रेथ. सो टॉइस ऑफ लेंथ किती आपल्याकडे बघा, लेंथ किती आले 40 प्लस ब्रेथ किती आहे 16. तर आता काय करूया 40 प्लस 16 ला ऍड करूया. तर काय झालं इथे 2 टॉइस ऑफ 40 प्लस 16 किती झाले 56. 56 मल्टीप्लाय बाय 2, 2 6 जा 12 कॅरी 1, 5 2 जा 10 प्लस 1 11, 112 आलेला आपल्याकडे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. याच प्रकारे आपण काय करूया फायनली एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करूया. सो एरिया ऑफ रेक्टँगल काय होतं, एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेथ, लेंथ इंटू ब्रेथ. बघा लेंथ किती दिली आहे आपल्याला 40 अँड ब्रेथ किती आहे 16. चला दोघांचा मल्टिप्लाय करूया. 16 4 जा 64 आणि हा 0 640 स्क्वेअर युनिट. आता युनिट दिला नाही तर मी काय करते युनिट मध्ये देतो स्क्वेअर युनिट आणि इथे युनिट मध्ये देतो फक्त. सो देअरफॉर याचा आन्सर काय करूया फायनली आपण इन वर्ड्स मध्ये लिहूया. देअरफॉर द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल is 112 unit and the area of rectangle is 640 square unit. ठीक है, pause the video and note down. तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण थर्ड एक्झाम्पल सॉल्व करूया. काय थर्ड एक्झाम्पल दिलेला बघा आपल्याला, द सम ऑफ फादर एज अँड टॉयज द एज ऑफ हिज सन इज 70. इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ऍड इट टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. फाइंड देअर प्रेझेंट एजेस. आपल्याला फादरचा आणि त्याचा मुलाचं प्रेझेंट एज आपल्याला इथे फाइंड आउट करायचं आहे. तर इथे आपल्याला दोन कंडिशन्स दिल्या आहेत त्या अंडरलाईन करूया. काय त्या दोन कंडिशन, द सम ऑफ फादर एज अँड टॉइज द एज ऑफ हिज सन इज 70.
ही फर्स्ट कंडिशन आपल्याला दिलेली आहे. सेकंड कंडिशन काय, इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ॲड टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. तर आपल्याला ही सेकंड कंडिशन आपल्याला इथे दिलेली आहे. फाइंड पेअर प्रेझेंट एज. चला यांचं काय करू आपण, सोल्युशन लिहूया. काय दिलंय बघा, मी काय करतो, लेट अज्युम करतो द प्रेझेंट एज ऑफ फादर बी एक्स. इथे अज्युम करतोय, लेट द प्रेझेंट एज ऑफ फादर be x year and the present age of his son. तसा मुलाचा एज बी काय करतोय, y years कन्सिडर करतोय. ठीक आहे, फादरचा एज काय घेतला आपण, x year आणि त्याचा मुलाचा एज काय घेतला आपण, y year घेतलेला आहे. ते चल आपण काय करूया, फर्स्ट कंडिशन पासून इक्वेशन तयार करूया. काय दिलेलं आपल्याला फर्स्ट कंडिशन, चला लिहितो मी इथे स्टेटमेंट तो पूर्ण. काय आहे, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज of his son is 70. बघा हे तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी हा वाक्य लिहिलेला आहे. आता ह्या वाक्यापासून आपण काय करूया, इक्वेशन तयार करूया. काय म्हणतोय ते, सम करा म्हणतोय. सम म्हणजे काय करायचं आहे, ॲडिशन. कोणाच्या एजचं ॲडिशन करायचं आहे, फादरचा आणि त्याच्या मुलाचं. फादर एज, फादरच्या एजला काय कन्सिडर केलं आपण, एक्स. अँड टॉईस म्हणजे काय रे, टॉईस म्हणजे काय, दुप्पट करणं, डबल करणं, म्हणजे मल्टिप्लाय बाय 2. कोणाला मल्टिप्लाय बाय 2 करायचा आहे, टॉईस द एज ऑफ हिज सन. हा जो फादर आहे त्याचा जो मुलगा आहे त्याचा मुलाचा एज काय घेतला आपण, कन्सिडर केलाय वाय. हाला काय कन्सिडर करू आपण, वाय. हा वायला काय करायचं आहे, दुप्पट करायचं आहे. म्हणजेच काय आला, 2 × y 2y. इजला काय लिहायला सांगितलं मी, इजला आपण कन्सिडर करूया इक्वल, इज इक्वल टू 70. चला आता काय करूया आपण, ह्या वाक्यापासून इक्वेशन तयार करूया. चला कोणाचा सम करायचा आहे, फादरचा एज किती आहे, एक्स. काय करायचं आहे, दोघांचा एजचा सम करायचा आहे. सम केलं मी. कोणाच्या एजचा, फादरचा आणि त्याच्या मुलाचा. टॉईस म्हणजे काय करणार आहे, दुप्पट करणं. कोणाचा एज दुप्पट करायचा आहे, मुलाचा. टॉईस वाय. हा कोणाचा बरोबर आहे, इज इक्वल टू 70. बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण काय केलं, ह्या इक्वेशनला, ह्या वाक्याला काय केलं, तोडलं आणि त्यापासून काय केलं, एक इक्वेशन तयार केलेलं आहे आपण. सो x + 2y इज इक्वल टू 70. दिस इज इक्वेशन नंबर 1. याच प्रकारे आपण काय करूया, सेकंड कंडिशन इथे लिहू आणि त्यापासून इक्वेशन तयार करूया. काय इथे सेकंड कंडिशन बघा, सेकंड कंडिशन. चला काय, इफ we double the age of the father and add it to the age of his son, the sum is 95. चला ह्या वाक्यापासून काय करूया, इक्वेशन तयार करूया. नीट समजा ह्या वाक्याला. काय म्हणतोय, इफ वी डबल करणं म्हणजे काय रे, दुप्पट करणं. म्हणजे 2 नी मल्टिप्लाय बाय 2. कोणाला करायचं आहे, द एज ऑफ द फादरचा जो एज आहे, एज ऑफ फादरचा एज काय कन्सिडर केला आपण इथे, एक्स. म्हणजे काय झालं, 2x. काय झालं, 2x. डबल द एज ऑफ फादर
ऍड करायचं आहे कोणामध्ये, कुठे ऍड करायचं आहे, ऍड करायचं आहे इट टू द एज ऑफ हिज सन. द सम इज, दोघांच्या एजचं काय करायचं आहे, सम करायचं आहे. ऍड टू द एज ऑफ हिज सन, सनचा एज काय आहे इथे बघा, सनचा एज काय कन्सिडर केलं तर आपण वाय. हा दोघांचा एजचा सम किती, तो इज म्हणजे इक्वल इज 95. चला इक्वेशन तयार करूया, दुप्पट करूया कोणाच्या एजला, फादरच्या एजला. म्हणजे काय झालं 2 × x 2x प्लस ऍड करूया कोणाच्या एजमध्ये, सनच्या एजमध्ये. सनचा एज काय आहे y आणि ह्या दोघांचा एजचा सम म्हणजेच कोणाच्या बरोबर येतो इज इक्वल टू 95. हा इक्वेशन झाला 2 आपला तयार. बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण काय केलं, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 तयार केलेला आहे. आता आपण काय करूया, इलिमिनेशन मेथड वापरू शकतो. इथे मला जर वायला कॅन्सल करायचं आहे तर मला ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि जर मला एक्सला इलिमिनेट करायचं आहे तर ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. चला आपण काय करूया, वायला इलिमिनेट करूया. मी काय करतोय, इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय करतो. इथे मल्टिप्लाइंग लिहितोय, मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 2 वी गेट न्यू इक्वेशन. चला मल्टिप्लाय करूया, 2 × 2 किती झाले 4x प्लस 2y इज इक्वल टू 95. 2 जा किती झाले 5 2 जा 10 कॅरी 1 9 9 2 18 18 आणि 1 19 190. इक्वेशन नंबर 3. तर बघा इक्वेशन 2 ला आपण काय केलं, इक्वेशन 3 मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. चला आता आपण काय करूया, इक्वेशन 1 आणि इक्वेशन 3 ला काय करूया, सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 3 फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आपल्याकडे बघा, x प्लस 2y इज इक्वल टू 70. थर्ड इक्वेशन काय आपल्याकडे 4x प्लस 2y इज इक्वल टू 190. काय करतो आपण इथे, सबट्रॅक्शन करतोय. सबट्रॅक्शन करताना काय होतो, साइन चेंज होतो. हा 4 चा साइन काय आहे, पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह टर्न्स टू निगेटिव्ह. हा पॉझिटिव्ह टर्न्स टू निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह टर्न्स टू निगेटिव्ह. चला आता आपण काय करूया, इलिमिनेट करूया. 2y मायनस 2y गेट कॅन्सल. 1x मायनस 4x किती होणार, मायनस 3x इज इक्वल टू बघा 0 मायनस 0 इज 0, 9 मायनस 7 इज 2 आणि हा 1 120 बट मायनस 120 मायनस 120. बघा दिस नेगेटिव्ह नेगेटिव्ह गेट कॅन्सल. सो x चा व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. देअरफॉर x इज इक्वल टू 120 डिवाइड बाय दिस 3. आता 3 नी भाग जातो, 3 चौक 12 3 4 जा 12 किती झाले 40. सो देअरफॉर x इज इक्वल टू 40. x चा व्हॅल्यू आपल्याला भेटलेला आहे इथे. आता हा काय करूया, मांडणी करूया. आयदर इक्वेशन 1 करा, 2 करा किंवा 3 करा. मी इक्वेशन 1 मध्ये मांडणी करतोय. सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये मी मांडणी करतोय. काय इक्वेशन 1 आपल्याकडे, x प्लस 2y इज इक्वल टू 70. इथे x ची व्हॅल्यू मांडणी करतोय मी. काय होणार, डायरेक्ट मी मांडणी करतो. किती आहे 40. 40 ला तिकडे घेऊन जाऊन तर काय होणार, मायनस 40 होणार तिकडे जाऊन. 2y इज इक्वल टू 70 मायनस 40. सो 2y इज इक्वल टू 70 मायनस 40 किती झाले 30. सो y इज इक्वल टू 30 डिवाइड बाय 2 अँड 2 15 जा. सो y इज इक्वल टू 50. बघा इथे आपल्याकडे x आणि y ची व्हॅल्यू आलेली आहे. x ची व्हॅल्यू म्हणजे कोणाचा एज दाखवतो, प्रेझेंट एज ऑफ फादर, आणि y ची व्हॅल्यू काय रिप्रेझेंट करते ते, प्रेझेंट एज ऑफ सन. देअरफॉर इथे स्टेटमेंट लिहू आपण फायनली. देअरफॉर द प्रेझेंट एज ऑफ father is
40 years and the present age of his son is 15 years. ठीक आहे, हा होता तुमचा फायनल आन्सर. पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण फोर्थ क्वेश्चन सॉल्व करूया. बघा काय दिलाय फोर्थ क्वेश्चन आपल्याकडे इथे. द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times the numerator if both numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. इथे आपल्याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर बद्दल काही माहिती दिलेली आहे आपल्याला, आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. तर इथे आपल्याला दोन कंडिशन दिलेल्या आहे, दोन्ही कंडिशन आपण समजून घेऊ. काय दिले फर्स्ट कंडिशन, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its न्यूमरेटर. ही आपली फर्स्ट कंडिशन झाली. सेकंड कंडिशन बघा काय दिला इथं, डिनॉमिनेटर बिकम 12 times the numerator if both numerator and denominator reduce by 6. ही आपली सेकंड कंडिशन आहे. चला याचं सोल्युशन लिहायला सुरुवात करूया. तर इथे हा क्वेश्चन कशावर आधारित आहे, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटरवर. तर आपण न्यूमरेटरला काही अज्युम करूया, लेट्स से एक्स अज्युम करूया. चला याचं सोल्युशन लिहू आपण. चला काय लिहितो मी, लेट द न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन, न्यूमरेटर ऑफ अ फ्रॅक्शन बी एक्स. न्यूमरेटरला काय कन्सिडर केलं मी, एक्स कन्सिडर केलं. अँड द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन बी वाय. बघा न्यूमरेटरला एक्स कन्सिडर केलं आपण आणि डिनॉमिनेटरला वाय कन्सिडर केलं आहे. देअरफॉर फ्रॅक्शन कसं दिसणार आपल्याला, देअरफॉर द फ्रॅक्शन इज एक्स अपॉन वाय. बघा हा न्यूमरेटर झाला आणि हा डिनॉमिनेटर, हा आपला काय झाला, फ्रॅक्शन झाला. फ्रॅक्शन इज एक्स अपॉन वाय. चला आता आपण काय करूया, फर्स्ट कंडिशन इथे लिहू आणि त्यापासून काय करूया, इक्वेशन तयार करूया. काय आहे आपली फर्स्ट कंडिशन, चला लक्षात घ्या. फर्स्ट कंडिशन चला लिहून घेतो. काय म्हणतो फर्स्ट कंडिशन, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 more than twice its numerator, बघा ही आपली फर्स्ट कंडिशन आहे. हा इक्वेशनला काय करूया आपण, थोडंसं तोडूया आणि यापासून काय करूया, इक्वेशन तयार करूया. चला लक्षात घ्या, इक्वेशनला कशा प्रकारे आपण तोडतोय आणि इक्वेशन तयार करतोय. हा डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन, बघा डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शनला काय मानलेलं आपण इथे, वाय. इजला काय लिहायला सांगितलं मी, इजला इक्वलचा साइन द्यायचा. 4 more करणं म्हणजे काय, म्हणजे 4 ऍड करायचे आहे. कुठे ऍड करायचं आहे, पुढे दिलेला आहे बघा, 4 more than twice its numerator. टॉईस करणं म्हणजे दुप्पट करणे. कोणाला दुप्पट करायचं आहे, 2 into करायचं आहे. कोणाला, न्यूमरेटरला काय मानलेलं आपण, एक्स. सो टॉईस एक्स, हे काय होणार, 2x होणार. चला आता काय करूया, ह्या वाक्यापासून काय करूया, इक्वेशन तयार करूया. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, काय डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, वाय. इजला काय लिहिणार, इक्वल. 4 कुठे ऍड करणार, हा जो सेकंड व्हेरिएबल दिलाय त्यानंतर आपण ऍड करायचा. तर 4 more कुठे ऍड करणार, न्यूमरेटर मध्ये. काय करायचं आहे, टॉईस करायचा आहे न्यूमरेटरला, म्हणजेच 2x + 4. हा झाला तुमचा इक्वेशन नंबर 1. परत एकदा बघून घ्या, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज वाय, इजला काय लिहिलं, इक्वल.
टॉईस द न्यूमरेटर, न्यूमरेटरला पहिले काय केलं, टॉईस केलं, दुप्पट केलं 2x आणि त्यामध्ये 4 ॲड केली. सो दिस इज युअर इक्वेशन नंबर 1. आता आपण काय करूया, सेकंड कंडिशन वाचूया आणि त्यापासून काय करूया, इक्वेशन तयार करूया. बघा सेकंड कंडिशन काय दिलं आहे आपल्याला, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स, डिनॉमिनेटर becomes 12 times the numerator if both numerator and denominator are reduced by 6, चला हा कंडिशनला समजूया आणि इक्वेशन तयार करूया. काय म्हणतोय, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर कसा आहे, 12 टाइम्स आहे न्यूमरेटर पेक्षा. म्हणजे न्यूमरेटर जर 1 असेल तर डिनॉमिनेटर 12 आहे. ठीक आहे. इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6, हे केव्हा होणार, जेव्हा आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला रिड्यूस करूया 6 नी, तेव्हा हा डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर. चला हा वाक्य काय म्हणतोय लक्षात घ्या. काय करायचं आहे, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायचं आहे, रिड्यूस करायचं आहे. रिड्यूस म्हणजे सबट्रॅक्ट करणे, कमी करणे, सबट्रॅक्ट करणे. कितीने करायचं आहे, 6 नी. तर बघा आपल्याकडे फ्रॅक्शन काय दिलाय, x/y चा फ्रॅक्शन दिलाय. इथे लिहितो मी इक्वेशन. हा न्यूमरेटर झाला आणि हा काय झाला, डिनॉमिनेटर. दिस इज युअर न्यूमरेटर ना, आणि हा काय आहे, डिनॉमिनेटर. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय करायचं आहे, कितीने रिड्यूस करायचं आहे, कमी करायचं आहे, 6 नी. सो -6 हिअर, -6 हिअर झाले दोन्ही रिड्यूस. आणि हे कोणाच्या बरोबर येतात, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स द न्यूमरेटर. म्हणजे न्यूमरेटर 1 टाइम आहे तर डिनॉमिनेटर किती टाइम्स आहे, 12 टाइम्स. तर इथे हा इक्वेशन तयार झालेला आहे. आता याला काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय करून आपण लिनियर इक्वेशन तयार करूया. परत एकदा बघूया, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. न्यूमरेटर काय होता, x/y. हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय केलं आपण, रिड्यूस केलं. कितीने रिड्यूस केलं, 6 नी. x - 6 y - 6. इथे काय म्हणतोय, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स. न्यूमरेटर 1 टाइम आहे, न्यूमरेटर 1 टाइम आहे तर डिनॉमिनेटर किती टाइम्स आहे, 12 टाइम. केव्हा, हे फ्रॅक्शनला रिड्यूस केल्यावर. चला क्रॉस मल्टिप्लाय करूया. दिस 12 मल्टिप्लाय विथ होल टर्म काय होणार, 12 इन ब्रॅकेट x - 6 ठेवतो इज इक्वल टू दिस y - 6 मल्टिप्लाय विथ 1 काय होणार, y - 6. ओके. चला आता काय करूया, ब्रॅकेट ओपन करूया. 12 × x 12x मायनस 12 6 जा 6 2 जा 12 कॅरी 1 6 7 72 इज इक्वल टू y - 6. बघा आता काय करूया, y ला शिफ्ट करतोय मी लेफ्ट साईडला आणि कॉन्स्टंट टर्मला राईट साईडला. कारण की आपल्याला काय बनायचं आहे, एक लिनियर इक्वेशन बनवायचं आहे. सो 12x मायनस y इज इक्वल टू -6 इथेच आहे. 72 तिकडे गेलं तर काय होणार, नेगेटिव्ह व्हॅल्यू तिकडे जाऊन पॉझिटिव्ह होणार. सो +72 काय झालंय, 12x मायनस y इज इक्वल टू 72 - 6 किती होणार, 12 - 6 इज 6 अँड दिस 6 66. इक्वेशन नंबर आपला झाला आहे इक्वेशन नंबर 2. तर बघा आपल्याकडे आता इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 2 आहे. इक्वेशन 1 मध्ये बघा y ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे, y इज इक्वल टू 2x + 4. आपण इथे काय करूया, सबस्टिट्यूशन मेथड अप्लाय करतो. इथे तुम्ही हवं तर ह्याला इलिमिनेशन मेथड सुद्धा वापरू शकता. ह्या 2x ला इकडे आणून लिनियर इक्वेशन म्हणून काय करू शकता, इलिमिनेशन मेथडनीही ह्या गणिताला सॉल्व्ह करू शकता. मी याला सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करतोय. तर y ची व्हॅल्यू आपल्याकडे माहित आहे 2x + 4. मी काय करतो, ही y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो इक्वेशन नंबर 2 मध्ये.
सबस्टिट्यूट इक्वेशन 1 इन इक्वेशन नंबर 2. मी इक्वेशन 1 ला काय करतोय, इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करतोय. चला मांडणी करूया. काय होतोय, 12x मायनस y ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. काय आहे y ची व्हॅल्यू, 2x + 4. इथे मांडणी करतोय 2x + 4. बघा याला मी ब्रॅकेट मध्ये ठेवता येते, कारण की हा नेगेटिव्ह साईन पुढे चालून काय करणार आहे, यांचा साईन चेंज करणार आहे. इज इक्वल टू 66. सो हिअर 12x हा नेगेटिव्ह साईन अप्लाय करूया दोघांवर, तर काय होणार, -2x. हा मायनस इंटू प्लस काय होणार, -4 इज इक्वल टू 66. आता आपण काय करूया, व्हेरिएबलला व्हेरिएबल सोबत आणि कॉन्स्टंट नंबरला कॉन्स्टंट नंबर सोबत ऍड किंवा सबट्रॅक्ट करूया. सो हिअर 12x - 2x किती झाले, 10x इज इक्वल टू 66. हा 4 तिकडे जाईल तर काय होणार, +4 होणार. सो 10x इज इक्वल टू 66 + 4 किती झाले, 70. सो x चा व्हॅल्यू किती आला बघा, 70 डिवाइड बाय 10. सो x इज इक्वल टू 7. x चा व्हॅल्यू आपल्याकडे आलेला आहे. आता आपण काय करूया, x चा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. इन इक्वेशन 1 करा किंवा 2 करा, आपण y चा व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सबस्टिट्यूट अगेन, सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन नंबर 1 मध्येच मांडणी करतोय. 1 काय आपल्याकडे, y इज इक्वल टू 2x, y इज इक्वल टू 2x + 4. x चा व्हॅल्यू मांडणी करतो इथे, y इज इक्वल टू 2 इंटू x चा व्हॅल्यू किती आहे, 7 + 4. चला इकडे लक्ष दे. सो y इज इक्वल टू 7 2 = 14 + 4. सो देअरफॉर y इज इक्वल टू 18. बघा y चा व्हॅल्यू आलेला आहे 18. इथे बघा काय केलं आपण, बॉडमास रूल अप्लाय केलेला आहे. नाही तर विद्यार्थी 7 + 4 करतात आणि त्यानंतर 2 ने मल्टिप्लाय करतात. फर्स्ट वी मल्टिप्लाय अँड देन ऍड. काय केलं तर बॉडमास रूल अप्लाय केला. तर काय झालं, आपल्याकडे x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. देअरफॉर काय लिहिणार, देअरफॉर द फ्रॅक्शन इज, काय ना फ्रॅक्शन, x चा व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, 7 आणि y चा व्हॅल्यू किती आहे, 18. सो देअरफॉर फ्रॅक्शन इज 7/18. पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण 5th एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. काय दिलं आहे 5th एक्झाम्पल, लक्षात घ्या. 2 type of boxes A, B are placed in a truck having capacity 10 tons. काय म्हणतोय, 2 प्रकारचे बॉक्स आहे A आणि B, आणि हे आपण काय करतोय, ट्रक मध्ये लोड करतोय, मांडणी करतोय. त्या ट्रकची कॅपॅसिटी किती दिली आहे आपल्याला, 10 टन्स आपल्याला दिलेली आहे. इथे आपल्याला फर्स्ट कंडिशन लक्षात घ्या, काय दिले आहे, when 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in a truck, it weight 10 tons. म्हणजे काय म्हणतोय, जर 150 बॉक्सेस ऑफ टाइप A आणि टाइप B चे 100 बॉक्सेस एका ट्रक मध्ये मांडणी केले, तर हा दोन्ही बॉक्सेसचा वेट किती आहे, 10 टन्स आहे. सेकंड कंडिशन लक्षात घ्या, इथे काय दिलाय, 260 boxes of type A are loaded in a truck. 260 बॉक्सेस आपण ट्रक मध्ये मांडणी केले टाइप A चे, तर उरलेल्या स्पेसवर काय होणार, इट कॅन स्टील अकॉमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप B. उरलेल्या जागेवर ओनली 40 बॉक्सेस टाइप B चे येऊ शकतात. तेव्हा हा ट्रक काय होणार, सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. हा ट्रक फुल्ली लोडेड होऊन जाणार. काय फाइंड आउट करायचं आहे, फाइंड वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स. आपल्याला जे 2 टाइपचे बॉक्स दिले आहे, टाइप A आणि टाइप B, यांचा काय करायचं आहे, आपल्याला वेट फाइंड आउट करायचा आहे. तर चला आता याचा सोल्युशन लिहू आपण. सो लेट मी अज्युम करतोय, लेट द वेट ऑफ अ बॉक्स ऑफ टाइप A be x kg.
टाईप ए चा जो बॉक्स आहे त्याचा वेट काय कन्सिडर केला मी इथे x kg कन्सिडर केलेला आहे अँड द वेट ऑफ अ बॉक्स ऑफ टाइप बी y kg. बघा टाइप ए चा बॉक्सचा वेट काय कन्सिडर केला आपण x kg आणि टाइप बी चा जो बॉक्स आहे त्याचा वेट काय कन्सिडर केला आहे y kg कन्सिडर केलेला आहे. चला इथे फर्स्ट कंडिशन आता लिहू आपण आणि त्यावरून काय करूया इक्वेशन तयार करूया. तर लक्षात घ्या फर्स्ट कंडिशन काय दिली आहे इथे फर्स्ट कंडिशन मी तो वाक्य पूर्ण लिहितो इथे आणि त्यानंतर इक्वेशन तयार करूया. काय आहे तो स्टेटमेंट व्हेन 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in truck it weight 10 tons. हा जो स्टेटमेंट आहे आपण काय करूया एका डायग्राम थ्रू समजूया. काय म्हणतोय इथे की एक ट्रक आहे हा ट्रक काढून घेतोय मी इथे आणि ह्या ट्रकमध्ये काय करतोय बॉक्स ए टाइप ए चा बॉक्स ए आणि टाइप बी चा बॉक्स बी हे दोन्ही बॉक्सेस काय करतोय ते मांडणी करतोय. आता टाइप ए चे बॉक्सेस किती आहे इथे दिलेले 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए आणि 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी हे दोन्ही प्रकारचे बॉक्सेस ट्रकमध्ये लोड केले तर यांचा वेट किती येतोय 10 टन्स येतोय इज इक्वल टू 10 टन्सच्या बरोबर होतोय. म्हणजे 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए प्लस 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी हा दोन्ही लोड केले या प्रकारचे बॉक्सेस ते यांचा वेट किती येतो इज इक्वल टू 10 टन्स येतो. तर चला इक्वेशन तयार करूया आपण. काय म्हणतो इथे 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए ला काय कन्सिडर केला टाइप ए च्या बॉक्सेसला x अँड 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी च्या बॉक्सेसला काय कन्सिडर केलाय y कन्सिडर केले आपण. सो इक्वेशन तयार काय होणार 150x प्लस 100y इज इक्वल टू आर लोडेड इन ट्रक इट्स वेट इज 10 टन. 150x टाइप ए चे बॉक्स 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी इज इक्वल टू 10 टन्स. हा झाला आपला इक्वेशन तयार. आता आपण ह्या इक्वेशनला काय करूया सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आणूया. मी काय करतोय इथे हा टन्सला काय करतोय केजी मध्ये कन्वर्ट करतोय. सो 150x प्लस 100y इज इक्वल टू बघा लक्षात घ्या 1 टन इज इक्वल टू किती होतो 1000 kg च्या बरोबर होतो. 1 टन इज इक्वल टू 1000 kg. सो 10 टन्स कोणाच्या बरोबर होणार 10,000 kg च्या बरोबर होणार. 1 टन इज इक्वल टू 1000 kg. सो 10 टन कोणाच्या बरोबर होणार 10,000 kg च्या. सो 10 टन्स ऐवजी काय लिहितो मी 10,000 kg. ठीक आहे. याला काय करूया आता सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणण्यासाठी काय करतो मी डिवाइडिंग बोथ साइड बाय 50 करतोय. डिवाइडिंग बोथ साइड बाय 50 ने डिवाइड करतो इथे 50 3 जा 150 सो 3x प्लस 50 2 जा 100 2y इज इक्वल टू दिस 0 गेट कॅन्सल 5 1 जा 5 2 जा म्हणजे किती जाणार 200 नी भाग जाणार 200. दिस इज इक्वेशन नंबर 1. बघा अगदी सहज आपण इक्वेशन 1 तयार केलेला आहे. याच प्रकारे आपण काय करूया सेकंड कंडिशन पासून सेकंड इक्वेशन तयार करूया. काय सेकंड कंडिशन चला ते पण लिहून घेतो मी आणि त्यानंतर इक्वेशन तयार करूया. काय म्हणतोय सेकंड कंडिशन व्हॅन 260 boxes of type
ए, टाईप ए चे 160 बॉक्सेस आहे, आर लोडेड in the truck, it can still accommodate 40 boxes of type B, so that it is fully loaded. चला हाय स्टेटमेंटला समजूया आणि इक्वेशन तयार करूया. यासाठी परत एक डायग्राम काढून घेत आहे मी. बघा सेम कॅपॅसिटीचा ट्रक काढलेला आहे मी इथे. आता इक्वेशन काय, हा स्टेटमेंट काय म्हणतो बघा, व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए चे किती बॉक्सेस आहे, 260 boxes of type A are loaded in a truck, it can still accommodate 40 boxes of type B. म्हणजे हा म्हणतोय 260 बॉक्सेस टाईप ए चे 260 बॉक्सेस आपण ट्रकमध्ये लोड केल्यावर उरलेली जी जागा आहे त्यामध्ये किती बॉक्सेस ओनली मावू शकतात, 40 बॉक्सेस येऊ शकतात टाईप बी चे. म्हणजे टाईप बी चे ओनली किती बॉक्सेस येऊ शकतात, 40 बॉक्सेस येऊ शकतात. आणि हे सगळं केल्यानंतर हा ट्रक काय होतो, फुल्ली लोडेड होऊन जातो. व्हॉट इज मीन बाय फुल्ली लोडेड, इथे लक्ष द्या, सुरुवातीला सांगितलंय हा ट्रकची कॅपॅसिटी किती आहे, 10 टन. म्हणजे हे दोन्ही प्रकारचे बॉक्सेस मांडणी केले तर हा ट्रकची कॅपॅसिटी फुल होऊन जातं म्हणजे 10 टन होऊन जातो, इज इक्वल टू 10 टन्स. म्हणजे हे दोन्ही प्रकारचे बॉक्सेस आपण मांडणी केले, 260 ऑफ टाईप ए अँड 40 ऑफ टाईप बी, ते हा ट्रक का तो फुल लोड होऊन जातो म्हणजेच इज इक्वल टू 10 टन. तर हा झाला आपला इक्वेशन तयार. अशा प्रकारे आपण इक्वेशन लिहू. इथे किती येणार, 260 टाईप ए ला काय म्हणलं आपण, एक्स प्लस 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी ला काय कन्सिडर केलं आपण इथे वाय, सो वाय इज इक्वल टू 10 टन्स. आताच मी तुम्हाला सांगितलंय की टन्सला आपण काय करतोय, केजी मध्ये कन्वर्ट करतोय इथे. सो 260x प्लस 40y इज इक्वल टू 10 टन्स इज इक्वल टू कोणाच्या बरोबर, 10,000 kgच्या बरोबर. चला याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणण्यासाठी काय करतोय मी, याला काय करतोय, डिवाइड करतोय 20 ने, डिवाइडिंग बोथ साइड बाय, डिवाइडिंग बोथ साइड बाय 20 ने डिवाइड करतोय. चला 20 ने डिवाइड केलं तर हा किती होणार, 0 0 0 गेट कॅन्सल, 13x प्लस 0 गेट कॅन्सल किती होणार, हा 2y, 0 गेट कॅन्सल किती होणार, हे 1000 डिवाइड बाय 2 इज 500. सो हा इक्वेशन झाला तुमचा सेकंड इक्वेशन. बघा आपल्याकडे इक्वेशन 1 आहे आणि इक्वेशन 2 आहे. इथे लक्षात घ्या, इथे सुद्धा 2y आहे आणि इथे सुद्धा 2y आहे. हे इलिमिनेट होऊ शकतात. काय करूया, यांना सबट्रॅक्ट करूया. इथे लिहितोय मी सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1. चला 2 ला 1 मधून सबट्रॅक्ट करूया. काय आहे, 3x प्लस 2y इज इक्वल टू 200, 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. आपण काय करतो इथे, सबट्रॅक्शन परफॉर्म करतो, सबट्रॅक्शन करतो. इथे सबट्रॅक्शन करताना काय होतो, साइन चेंज होतो, पॉझिटिव्ह साइन कन्वर्ट इंटू नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह कन्वर्ट इंटू नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह कन्वर्ट इंटू नेगेटिव्ह. चला लक्षात घ्या, 3x मायनस 13x किती होणार, मायनस 10x. दिस 2y मायनस 2y गेट कॅन्सल. 200 मायनस 500, 200 मायनस 500 किती होणार, एस मायनस इज इक्वल टू मायनस 300. दिस नेगेटिव्ह गेट कॅन्सल. एक्सचा व्हॅल्यू काढूया, एक्स इज इक्वल टू 300 डिवाइड बाय 10. दिस 0 0 गेट कॅन्सल, सो देअरफॉर एक्स इज इक्वल टू 30. बघा एक्सचा व्हॅल्यू आपल्याला भेटलेला आहे. आपण काय करूया, याला मांडणी करूया इक्वेशन 1 मध्ये. ठीक आहे, सबस्टिट्यूट
x इज इक्वल टू 30 इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन 1 मध्ये मांडणी करतोय. काय इक्वेशन? 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. x चा व्हॅल्यू मांडणी करूया. 3 इंटू 30 प्लस 2y इज इक्वल टू 200. 33 जा किती होणार? 3 3 जा 9, 90 प्लस 2y इज इक्वल टू 200. चला इकडे या. 2y इज इक्वल टू 200 मायनस 90. हा 90ला काय केलं? शिफ्ट केलं 200 कडे. 200 कडे शिफ्ट केलं. काय झालं? पॉझिटिव्ह. तिकडे जाऊन काय झालं? निगेटिव्ह. सो 2y इज इक्वल 200 मायनस 90, 110. सो y इज इक्वल टू 110 डिवाइड बाय 2. 2 ने डिवाइड केलं तर किती होणार? y इज इक्वल टू 55. तर चला लक्षात घ्या, एक्सचा आणि वायचा व्हॅल्यू आपल्याकडे इथे आलेला आहे. सो फायनल आन्सर काय लिहिणार आपण? इन वर्ड्स लिहिणार. देअरफॉर द वेट ऑफ टाइप ए, देअरफॉर द वेट ऑफ अ बॉक्स ऑफ टाइप ए इज टाइप ए ला काय कन्सिडर केलं तर एक्स. किती आला एक्सचा व्हॅल्यू? 30 kg. and the weight of a box of type B is 55 kg. बघा टाइप ए चा बॉक्सचा वेट किती आलाय? 30 kg. and टाइप बी चा बॉक्सचा वेट किती आलाय? 55 kg. सो पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण 6th एक्झाम्पल सॉल्व करूया. काय दिला 6th एक्झाम्पल? लक्ष द्या इथे. आउट ऑफ 1900 किलोमीटर विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. विशाल काय करतो? काही डिस्टन्स बसनी ट्रॅव्हल करतोय आणि काही डिस्टन्स काय करतोय? एरोप्लेननी ट्रॅव्हल करतोय. सो बघा, काही डिस्टन्स बसनी आणि काही डिस्टन्स काय करतोय? तो एरोप्लेननी. आउट ऑफ 1900 किलोमीटर. पुढे काय दिलाय प्रश्नामध्ये? बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर अँड ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. इथे बसची ॲव्हरेज स्पीड आपल्याला दिली आहे. किती आहे? 60 किलोमीटर पर आवर. अँड ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. पुढे काय दिलंय प्रश्नामध्ये? इट टेक्स 5 आवर टू कम्प्लीट द जर्नी. ही जर्नी, हा 1900 किलोमीटरची जर्नी त्याला कंप्लीट करायला किती वेळ लागतो? 5 आवर लागतो टू कंप्लीट द जर्नी. व्हॉट वी हॅव टू फाइंड हियर? द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. विशालनी बसनी किती डिस्टन्स ट्रॅव्हल केला ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. चला हा क्वेश्चनला थोडासा डायग्राम थ्रू समजूया आणि त्यानंतर याचं सोल्युशन आपण लिहू. तर चला इथे काय करतोय मी? एक डायग्राम ड्रॉ करतोय. सपोज करा हा पॉइंट ए आहे, इथे पॉइंट बी घेतोय आणि इथे पॉइंट सी घेतोय. बघा पॉइंट ए टू पॉइंट सी हा टोटल डिस्टन्स झालेला आहे. हा टोटल डिस्टन्स किती किलोमीटरचा आहे? 1900 किलोमीटरचा आहे. किती घेतोय? हा टोटल डिस्टन्स इज 1900 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, टोटल डिस्टन्स. आणि विशाल काय करतो? आउट ऑफ दिस काही डिस्टन्स बसनी ट्रॅव्हल करतोय आणि काही डिस्टन्स काय करतोय? एरोप्लेननी ट्रॅव्हल करतोय. सो पॉइंट ए टू पॉइंट बी हा जो डिस्टन्स आहे, हा जो अंतर आहे, हा कशाने ट्रॅव्हल करतोय? इथे बसनी ट्रॅव्हल करतोय. आणि पॉइंट बी टू पॉइंट सी हा डिस्टन्स कशाने ट्रॅव्हल करतोय? बाय एरोप्लेन. एरोप्लेननी ट्रॅव्हल करतोय. इथे हवं तर मी डायग्राम पिक्चर सुद्धा एक काढून घेतोय. इथे बसचं चित्र काढून घेतोय आणि इथे एक एरोप्लेनचं चित्र काढून घेतोय तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी. तर पॉइंट ए टू पॉइंट बी हा डिस्टन्स तो काय करतोय? बसनी ट्रॅव्हल करतोय. आणि पॉइंट बी टू पॉइंट सी तो काय करतोय? एरोप्लेननी ट्रॅव्हल करतोय. सपोज करा कोणाला कुठे बाहेरगावी जायचं आहे, दिल्ली जायचं आहे, तो काय करणार? इथून एअरपोर्टला जाईल. कशाने? कुठल्याही व्हेकलला जाऊ शकतो, बाय बस जाऊ शकतो.
तर तो बसनी गेला एअरपोर्टपर्यंत आणि एअरपोर्टपासून तो प्लेननी गेलेला आहे. अशा प्रकारचा हा क्वेश्चन आलेला आहे आपल्याकडे. तर टोटल डिस्टन्स किती आहे 1900 किलोमीटर आणि काही डिस्टन्स तो बसनी ट्रॅव्हल करतो आणि काही डिस्टन्स तो एरोप्लेननी ट्रॅव्हल करतो इथे. तो लेट्स से अज्यूम करूया आपण एक बसनी जो डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय त्याला आपण x कन्सिडर करूया, x किलोमीटर, आणि एरोप्लेननी जो डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय त्याला काय करतोय y किलोमीटर आपण कन्सिडर करूया. तर चला याचं सोल्युशन लिहू आपण इथे. लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस बी x किलोमीटर. बघा बसनी जो डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय त्याला काय केलेलं आहे आपण x किलोमीटर कन्सिडर केलेला आहे. अँड द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एरोप्लेन बी y किलोमीटर. आता इथे आपल्याला फर्स्ट कंडिशन बघा काय दिली आहे, आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. म्हणजे टोटल डिस्टन्स किती दिलं आपल्याला 1900 किलोमीटर. हीच आपली फर्स्ट कंडिशन आहे. सो फर्स्ट कंडिशन काय लिहितो मी, फर्स्ट कंडिशन इथे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल. Therefore, the total distance traveled. टोटल डिस्टन्स कसं ट्रॅव्हल करतो, काही तो बसनी जातोय काही डिस्टन्स आणि काही डिस्टन्स तो काय करतोय एरोप्लेननी जातोय. बसनी जाणारा डिस्टन्स काय केला आहे आपण कन्सिडर x. सो इथे येतो x प्लस काही डिस्टन्स तो काय कव्हर करतो, कशाने कव्हर करतोय एरोप्लेननी, त्याला काय केलं आपण y कन्सिडर केला आहे. सो x प्लस y इज इक्वल टू 1900 किलोमीटर. सो हा झाला आपला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करूया आपण याला. तर हा झाला आपला इक्वेशन 1. काय केलं आपण, काही डिस्टन्स तो बसनी काही डिस्टन्स तो एरोप्लेननी ट्रॅव्हल करताय. सो टोटल डिस्टन्स किती झाला 1900 किलोमीटर. तर इक्वेशन नंबर 1 कन्सिडर केलं आपण याला. आपल्याला एक फॉर्म्युला माहित आहे, वी नो डॅट स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. याला जर क्रॉस मल्टिप्लाय केलं तर फॉर्म्युला काय तयार होणार आपला, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. आता बघा पुढे प्रश्न वाचतोय, काय म्हणतोय प्रश्न इथे, बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर and the average speed of aeroplane is 700 kilometer per hour. It takes 5 hours to complete journey. ही जर्नी कंप्लीट करायला म्हणजे पॉइंट A टू पॉइंट C, ही जर्नी कंप्लीट करायला त्याला किती वेळ लागतो, पॉइंट A टू पॉइंट C ही जर्नी कंप्लीट करायला त्याला किती वेळ लागतो, टोटल टाइम किती लागतो 5 आवर. किती वेळ लागतो, टोटल टाइम किती लागतो 5 आवर. तर इथे पहिली कंडिशन बघा काय दिलं आहे, बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड. इथे लिहून घेतो मी, द ॲव्हरेज स्पीड ऑफ बस. बसची ॲव्हरेज स्पीड काय दिली आपल्याला इथे इज 60 किलोमीटर पर आवर. बसची ॲव्हरेज स्पीड काय दिली आपल्याला 60 किलोमीटर पर आवर. आता बघा बसनी तो ट्रॅव्हल करतोय 60 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनी, पण पॉइंट A टू पॉइंट B याला जायला काहीतरी वेळ लागला असेल, काहीतरी टाइम लागला असेल, त्याला आपण कन्सिडर करतोय टाइम T1. काहीतरी वेळ लागला असेल ना, त्याला काय कन्सिडर करतो टाइम T1 लागला असेल. लेट द टाइम टेकन बाय बस काय घेतो त्याला T1, टाइम 1 कन्सिडर करतोय. देअरफोर हा फॉर्म्युलाच्या मदतीने आपण काय करूया,
टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड काढूया. सो टाइम किती आहे T1 इज इक्वल टू बसनी किती डिस्टन्स तो ट्रॅव्हल करतोय, किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय x किलोमीटर. काय लिहिणार मी इथे डिस्टन्सच्या ऐवजी काय लिहिणार मी x अपॉन बसची स्पीड किती आहे, बसची स्पीड दिली आहे आपल्याला, बसची स्पीड इज 60 किलोमीटर पर आवर. सो x अपॉन 60. याच प्रकारे आपण काय करूया, द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन आपल्याला दिला आहे. ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. सो ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. इथे आपल्याला स्पीड दिलाय. आता बघा पॉइंट बी टू पॉइंट सी हा काय आहे, हा ट्रॅव्हल करतोय एरोप्लेननी. इथून पॉइंट बी टू पॉइंट सी जायला काही वेळ लागला असेल, त्याला टाइम 2 कन्सिडर करतोय. बसनी जायला काही वेळ लागला असेल त्याला टाइम 1, आणि एरोप्लेनला जायला काहीतरी वेळ लागत आहे, त्याला काय करतो आपण टाइम 2 कन्सिडर करतोय. सो इथे लिहितोय मी द टाइम टेकन बाय एरोप्लेन किती घेतो मी, टाइम T2 घेतोय. ते ह्याच फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण काय करू, इक्वेशन तयार करूया. काय होणार, टाइम 2 इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. डिस्टन्स किती आहे, एरोप्लेनली जाणारा डिस्टन्स किती आहे y किलोमीटरचा. इथं काय लिहिणार मी y अपॉन एरोप्लेनची स्पीड किती दिली आपल्याला, स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. सो इथे 700. ठीक आहे. आता लक्षात घ्या काय म्हणतोय, सेकंड कंडिशन आपल्याला इथे दिलं आहे, इट टेक्स 5 आवर टू कम्प्लीट द जर्नी. ही आपली सेकंड कंडिशन इथे दिली आहे. सेकंड कंडिशन काय म्हणतोय, इट टेक्स 5 hours to complete the journey. ही जर्नी कंप्लीट करायला त्याला किती वेळ लागतो, 5 आवर. बघा टोटल टाइम किती लागतो, 5 आवर. बसनी जायला किती वेळ लागतो, टाइम 1. एरोप्लेनली जायला किती वेळ लागतो, टाइम 2. तर इक्वेशन काय बनणार आपल्याला, टाइम 1 प्लस टाइम 2 इज इक्वल टू टोटल टाइम. आता टोटल टाइम किती आपल्याकडे, 5 आवर आहे. तर इथे मी डायरेक्ट काय करतो, इथे लिहितोय 5 आवर. आता बघा बसनी जाणारा वेळ प्लस एरोप्लेननी जाणारा वेळ, टोटल वेळ किती लागतोय, 5 आवर. T1 किती आपल्याकडे, T1 इज इक्वल टू x अपॉन 60. त्या T1 च्या ऐवजी काय लिहितो मी x अपॉन 60 प्लस T2 च्या ऐवजी काय लिहितो मी y अपॉन 700 इज इक्वल टू 5 आवर. तर आपल्याकडे एक इक्वेशन तयार झालेलं आहे. चला याला काय करूया, क्रॉस मल्टिप्लाय करूया आणि याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणूया आपण. 700 इंटू एक्स किती होणार, 700x प्लस 60 इंटू वाय 60y अपॉन 60 इंटू 700. क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण इथे, 6 7 जा 42 आणि हे 3 शून्य लावले मी इथे. सो 42,000 इज इक्वल टू 5. अगेन काय करूया, याला क्रॉस मल्टिप्लाय करूया. याच्या डिनॉमिनेटरला काही नाही तर मी 1 अज्युम करतो. क्रॉस मल्टिप्लाय करा, 1 मल्टिप्लाय टू होल टर्म काय होणार, तेच टर्म भेटणार आपल्याला. 700x प्लस 60y इज इक्वल टू, यांना क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होणार, 5 इंटू 42,000. ठीक आहे. हा झाला आपला एक इक्वेशन तयार. चला याला मल्टिप्लाय केलं तर काय होणार, तर मल्टिप्लाय करण्याऐवजी मी काय करतो, याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. याला डिवाइड बाय काय करतो मी, 20 करतो. डिवाइडिंग बोथ साइड बाय 20 ने याला डिवाइड करतोय. 1 सेकंड. काय करतो, याला डिवाइडिंग बोथ साइड बाय 20 ने याला डिवाइड करतोय. 20 ने डिवाइड केलं तर काय होणार बघा,
दिस 0 0 0 0 गेट कॅन्सल. 2 आता डिवाइड करू याला. 2 याला डिवाइड केला 70ला तर किती झाले 35x प्लस 2 6ला डिवाइड केला तर किती झाले 3y इज इक्वल टू हा 2 याला डिवाइड केला तर काय होणार 2 1 जा 2 2 जा 4 2 1 जा 2 and this 0. ओके 2100 मल्टिप्लाय करूया याला किती होणार 0 0 5 5 2 जा 10. ठीक आहे. हा झाला आपला इक्वेशन नंबर सेकंड. ठीक आहे. इक्वेशन 1 आहे आपल्याकडे आणि इक्वेशन 2 आहे आपल्याकडे. पण लक्षात घ्या इक्वेशन 1 ला आपल्याला काय करायला लागेल मल्टिप्लाय बाय 3 करायला लागेल. का मल्टिप्लाय बाय 3 करतोय इथे मला काय करायचं आहे y चे कोएफिशिएंट काय करायचं आहे सारखे करायचे आहे. तेव्हाच काय होणार y हे काय होणार इलिमिनेट होणार. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 बाय 3 वी गेट अ न्यू इक्वेशन. चला मल्टिप्लाय करूया 3 into x 3x plus 3 into y 3y is equal to 3 into this 1900 this 0 0 9 3s are 27 carry 2 3 5 5700. हा झाला आपला इक्वेशन नंबर 3. आता आपण काय करूया हा दोन्ही इक्वेशनला काय करूया सबट्रॅक्ट करूया. तेव्हाच काय होणार y टर्म काय होणार इलिमिनेट होणार. सो subtracting equation 3 from equation 1. चला सबट्रॅक्ट करूया आपण 35x plus 3y is equal to 10,500. 3x plus 3y is equal to 5,700. काय करतो आपण सबट्रॅक्शन करतोय. सबट्रॅक्शन करताना काय होतो साइन चेंज होतोय. ठीक आहे. काय होतो साइन चेंज पॉझिटिव्ह टर्न्स टू नेगेटिव्ह पॉझिटिव्ह टर्न्स टू नेगेटिव्ह. हा पण काय पॉझिटिव्ह साइन आहे याला टर्न्स टू नेगेटिव्ह. चला काय झालं इथे प्लस 3y मायनस 3y गेट कॅन्सल. 35x मायनस 3x किती झाले 32x इज इक्वल टू बघा 0 मायनस 0 0 0 मायनस 0 0 5 मायनस 7 नाही होत काय करतो मी एक कॅरी देतो. सो 15 मायनस 7 किती झाले 5 6 7 8 8 अँड 9 मायनस 5 इज 4. ठीक आहे. सो 4800. आता आपण काय करूया इथून x ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सो देअरफॉर इथे लक्ष द्या देअरफॉर x इज इक्वल टू 4800 डिवाइड बाय काय करतोय 32 ने याला डिवाइड करतोय. चला डिवाइड करूया याला 32 ने 32 1 जा 32 किती उरतात इथे 160 आय थिंक 32 5 जा 160 म्हणजे किती झाले 0 जा 150 आले इथे. सो देअरफॉर x इज इक्वल टू 150. आता बघा x ची व्हॅल्यू आलेली आहे म्हणजेच आपल्याला फाइंड आउट काय करायचं होतं फाइंड द डिस्टन्स वी शॅल ट्रॅव्हल बाय बस. आपल्याला बसचंच डिस्टन्स ट्रॅव्हल फाइंड आउट करायचं आहे आपल्याला. एरोप्लेनचं करायची गरज नाही आहे. ते आपल्याला काय विचारलंय फक्त बसनी तो किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतोय. हां परीक्षेत जर विचारलं की एरोप्लेननी किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो तर तुम्ही y ची व्हॅल्यू तिथे फाइंड आउट करा आणि इन वर्ड्स त्याचा फायनल आन्सर लिहा. तर इथेच आपला हा क्वेश्चन फायनल संपलेला आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे याचा वर्ड्समध्ये आन्सर लिहायचा आहे. देअरफॉर काय लिहिणार मी इथे देअरफॉर वी शॅल ट्रॅव्हल्ड 150 किलोमीटर बाय बस. ठीक आहे. ते हा होता तुमचा फायनल आन्सर. ठीक आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन.